बहुत ही आदर और सम्मान के साथ हमारे देश की एकता और अखंडता, हमारा आन बान शान का प्रतीक, सर्वधर्म संभाव का प्रतीक, एक सच्चाई का प्रतीक को आदर और सम्मान के साथ में हमारे चंद्रपुर जिले के पालक मंत्री नामदार श्री सुधीर जी मुनगंटीवार तथा महाराष्ट्र सरकार के वित्त वन नियोजन मंत्री के करकम्ब द्वारा यहाँ पर ध्वज श्रीमान, परेड पर एक परेड कमांडर, एक सेकंड इन कमांड, 10 ऑफिसर्स, 240 जवान उपस्थित हैं। परेड आपके निरीक्षण के लिए तैयार है। सरकार के वित्त वन और नियोजन मंत्री हमारे नामदार श्री सुधीर जी मुनगंटीवार जी को लेकर आगे बढ़ रहे हैं, जिन्होंने काफी विकास किया। आज का दिन एक 26 जनवरी एक पावन दिन, पूरे देश में नहीं पूरी दुनिया में आज हमारे देश की एकता और अखंडता का गुणगान किया जा रहा है। और चंद्रपुर जिले में भी आज इसका बहुत ही हर्षोल्लास के साथ में एक सूत्र में लोग बंधे हुए हैं, वो है आपसी एक ही बात कि हम सब एक हैं, हम सब भारतीय हैं। हमारी सरकार भारत की हमारी यहाँ पर परेड का निरीक्षण समाप्त हुआ। परेड को मार्च कराने की अनुमति चाहता हूँ। या ठिकाणी प्रमुख अतिथींद्वारे परेडचे निरीक्षण झाले। परेड कमांडर परम पूजनीय तिरंगा ध्वज सर्व या जिल्ह्यासाठी, देशासाठी आपल्या प्राणाची आहुती देणारा सर्व शहीदांना मानाचा मुजरा, आपल्या सर्वांना हृदयापासून प्रजासत्ताक दिनाच्या शुभकामना। या ठिकाणी उपस्थित या विभागाचे लोकप्रिय खासदार, केंद्रीय गृह राज्यमंत्री श्री हंसराज अहिरजी, मित्रांनो, देशभक्तांनो, माता भगिनींनो, युवा मित्रांनो, विद्यार्थी बंधूंनो व भगिनींनो, प्रथम या ठिकाणी ज्या कर्तबगार व मान्यवरांचा पुरस्कार देऊन गौरव केला जाणार आहे, ज्यांनी आपल्या कर्तृत्वाने या शहराचं, या जिल्ह्याचं नाव रोशन केलं, गौरव वाढवला, त्या सर्वांचं मी माझ्या वतीने, आपल्या वतीने, या जिल्ह्याच्या जनतेच्या वतीने अभिनंदन करतो, कौतुक करतो की हा तुमच्या माझ्यासाठी एक सर्वसाधारण दिवस नाही। हा प्रजासत्ताक दिवस, लोकशाहीला सशक्त करण्याचा संकल्प घेण्याचा दिवस। अशीच एक 26 जानेवारी जेव्हा मी महात्मा गांधीच्या शाळेत, नगर परिषदच्या शाळेत शिकत होतो, जेव्हा मी जिल्हा परिषद, हा जिल्हा भारत जोडोचा संदेश देणारा आनंदवन स्वर्गीय बाबा आमटेचा जिल्हा आहे। हा जिल्हा 16 ऑगस्ट 1942ला जेव्हा महात्मा गांधींनी चले जावचा नारा दिला, क्विट इंडियाचा संदेश दिला, क्रांतीचा एल्गार पुकारला, तेव्हा 16 ऑगस्ट 1942ला पंडित दीनदयाल अन्न धान्य स्वावलंबन योजनेची ज्या माध्यमातून ज्यांच्याकडे भगवं कार्ड असेल त्यांना सुद्धा शिक्का मारून 2 रुपये 3 रुपये किलोचं धान्य त्या गरीब कुटुंबाला उपलब्ध करण्याचा आपण निर्णय केला आहे। आज आपण मिशन अटल दिव्यांग स्वावलंबन योजना घोषित करतोय। ही महाराष्ट्रामध्ये एकमात्र योजना। आपल्या जिल्ह्यामध्ये कधी अपघातात आणि कधी जन्मतात एखादा व्यक्ती दिव्यांग होतो। आयुष्यामध्ये स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं एक स्वप्न असतं, पण दुर्दैवाने तो दिव्यांग व्यक्ती या समाजामध्ये आपल्या शक्तीच्या आधारावर पुढे जाण्याचा जेव्हा संकल्प करतो, तेव्हा प्रशासन, जनता आणि सरकार त्याच्या पाठीशी उभं राहणं हे गरजेचं आहे।
आणि यासाठी मिशन अटल दिव्यांग स्वावलंबन योजनेतून पहिल्या टप्प्यामध्ये जे 40% जास्त दिव्यांग आहे, ज्यांना हाताने गाडी चालवता येते, या सर्वांना आपण 45,000 रुपये प्रत्येकी या पद्धतीने बॅटरी ऑपरेटेड गाडी स्वतःचा रोजगार शोधण्यासाठी देण्याचा संकल्प केला आहे. मग त्या 500 असतील की 1000 असतील, पण मिशन अटल दिव्यांग स्वावलंबन योजनेमध्ये अशा सर्व तो कोणत्याही कुटुंबात जन्म घेतला असेल तरी त्याला दिव्यांग स्वावलंबन योजनेमध्ये बॅटरी ऑपरेटेड 3 चाकी सायकल प्रत्येकी 45,000 रुपयाची देण्याचा आपण संकल्प केला. यासोबतच जे दिव्यांग आहे ज्यांना स्वतःचा रोजगार करायचा, मी अर्थसंकल्पामध्ये घोषित केल्याप्रमाणे परवाच्या कॅबिनेटमध्ये मंजुरी दिली. अशा या जिल्ह्यातील 100 लोकांना प्रत्येकी 3,75,000 रुपये खर्च करून त्यांना स्वतःचं गाडीवरचं दुकान, बॅटरी ऑपरेटेड ई व्हेकलवरचं शॉप आणि त्या दृष्टीने बँकेशी टायअप करून स्वतःच्या पायावर उभं राहण्याच्या दृष्टिकोनातून आपण या स्वावलंबन योजनेमध्ये दिव्यांगाच्या पाठीशी ही शक्ती प्रशासनाची, ही शक्ती जनतेची, ही शक्ती की ज्या महिलांना कधी कधी रात्री 10 ते सकाळी 5 वाजेपर्यंत कामावर जावं लागतं. आणि अशा वेळी जेव्हा त्या महिला किंवा मुली रात्री येताना जर त्यांना आपल्याला एखाद्या असा निर्जन रस्त्यावरून यायचं असेल किंवा अशा ठिकाणाहून यायचं असेल की जिथं मनामध्ये दडपण येते, आज आपण घोषणा करतोय की पोलीस नियंत्रण कक्ष आपण तयार करतोय, महिला हेल्पलाईन तयार करतोय, व्हॉट्सअप नंबर करतोय. आपला हा महाराष्ट्रामध्ये चंद्रपूरच्या माध्यमातून आम्ही घेतो काळजी व महिला मुलींची. या योजनेच्या माध्यमातून 10 ते 5 महिला व मुलींना राहतो. जर कामावरून येताना कोणतीही अडचण, कोणत्याही संकटाची भीती असेल तर पोलीस विभाग त्यांच्या मागे उभा राहील, त्यांना गाडीची व्यवस्था करेल, त्यांना येताना त्यांच्या संरक्षणाची व्यवस्था करेल. ही नवीन योजना आज आपण इथं घोषित करतोय. करण्याच्या माध्यमातून आपण माननीय देशाच्या प्रधानमंत्री महोदयांनी 12 रुपये भरले तर 2 लक्ष रुपयाचा संरक्षण कवच विम्याच्या रूपाने दिलाय. पण अनेक जण हे 12 रुपये सुद्धा भरताना त्यांना कधी आठवण राहत नाही किंवा बँकेमध्ये जाऊन पैसे भरण्यासाठी स्मरण राहत नाही. आज आपण निर्णय केलाय की असे 70,000 शेतकरी, शेतमजूर यांच्या नावाने बँकेमध्ये फिक्स डिपॉझिट करायचं आणि त्या वाजाने आयुष्यभर बँक त्यांना सुरक्षा कवच विमा देईल. या माध्यमातून एखादी दुर्दैवी घटना झाली तरी माझा शेतकरी, शेतमजूर या संकटातून पुढे जाऊ शकेल, या संकटावर मात ठेवू शकेल. या ठिकाणी आयुष्य अर्पण करतात. आमच्यासाठी आयुष्याचा क्षण या समाजाला देतात. दुर्दैवाने मागच्या वर्षामध्ये 2 अशा घटना झाल्या ज्याचं चिंतन आम्ही केलं पाहिजे. आमच्याकडे एक शहीद चिडे आणि दुसरे एक शहीद पोलीस कर्मचारी. या घटना दुःख देणाऱ्या, वेदना देणाऱ्या आणि यासाठी पोलिसांना अत्याधुनिक करण्याचा आपण निर्णय केला. या जिल्ह्यामध्ये सर्व तालुका स्तरावर अत्याधुनिक जिम करत एक पोलीस मित्र कल्पना आपण करणार आहोत. ज्यामध्ये समाजामध्ये जे दुर्जन असतील सज्जन शक्तीला एकत्र करायचं आणि चाणक्यांनी जे म्हणलं आहे की दुर्जनों के दुर्जनता से इस राष्ट्र का जितना नुकसान नहीं हुआ उससे कई ज्यादा नुकसान सज्जनों के निष्क्रियता से हुआ है. ही सज्जन शक्ती सक्रिय करायची आणि यासाठी प्रत्येक तालुका स्तरावर आपण पोलीस बंदोबस्तासाठी आणि सोबत तरुणांची मदत घेण्यासाठी प्रत्येकी तालुक्यामध्ये 1.5 कोटी रुपयाचं जिम बांधण्याचा आपण निर्णय केला आहे. यासोबतच